हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण पुढचा भाग बघणार आहे. त्याच्यामध्ये हा जो क्लासिफिकेशन अँड सोर्सेसचा भाग कमी केलेला आहे. आता यामध्ये आपण बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट पाहणार आहे. ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात की व्हॉट इज द बायोडिग्रेडेबल वेस्ट आणि गिव्ह सम एक्झाम्पल या टाईपमध्ये. तर बघा, धिस टाईप ऑफ द वेस्ट इज इझिली डिग्रेडेड बाय मायक्रोब्स. सूक्ष्मजीवांमार्फत हे सहजपणे वेस्ट डिग्रेड होऊ शकतं. त्याचबरोबर बघा, इट इज मेनली इन्क्ल्यूड किचन वेस्ट, ॲश, सॉईल, डंक, पार्ट ऑफ द प्लांट ॲटसेट्रा. मग यामध्ये काय काय येतं तर किचन वेस्टमध्ये काय येतं तर स्पॉइल्ड फूड, फ्रूट, व्हेजिटेबल, बाद झालेलं अन्न असतं, फळे असतात, भाज्या असतात, सॉईल असते. हे किचनमध्ये नाही, हे बाकीचे येत आहे. ॲश राख आहे, सॉईल माती, डंक, पार्ट्स ऑफ द प्लांट, हे सगळं याच्यामध्ये येत आहे. धिस वेस्ट इज अ मेनली ऑफ द ऑर्गॅनिक टाईम अँड इट इज अ टाईप अँड ऑल्सो कॉल्ड वेट सॉलिड वेस्ट ऑर द वेट गार्बेज. बघा, हे जे वेस्ट असतं हे मेनली ऑर्गॅनिक टाईपमध्ये मोडतं आणि ह्याला आपण वेट सॉलिड वेस्ट म्हणजे ओला घन कचरा असं म्हणतो. ठीक आहे. इफ इट इज केअरफुली डिस्पोज्ड वी कॅन गेट कंपोस्ट, फ्यूल और गुड क्वालिटी फ्रॉम इट. सच बायोफ्युअल प्रोजेक्ट हॅव बीन स्टार्टेड इन मेनी सिटीज. काय सांगितलेलं आहे, आपण जर केअरफुली हे डिकम्पोज्ड केलं, याचं बायोडिग्रेडेशन व्यवस्थित केलं तर आपल्याला त्याच्यापासून कंपोस्ट खत मिळू शकतं, फ्यूल इंधन मिळू शकतं आणि भरपूर मोठ्या सिटींमध्ये हे प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजे काय तर धिस टाईप ऑफ द वेस्ट इज नॉट इझिली डिग्रेडेबल बिकॉज इट रिक्वायर व्हेरी लॉंग पिरियड ऑफ द टाईम अँड द यूज ऑफ द व्हॅरियस टेक्निक. बघा, ह्या टाईपचं वेस्ट असतं ते इझिली डिग्रेड होत नाही, विघटन यांचं होत नाही. का तर यांना भरपूर कालावधी लागतो आणि त्यासाठी मोठ्या मोठ्या टेक्निक सुद्धा वापराव्या लागतात. आता ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली प्लास्टिक येणार आहे, मेटल येणार आहे आणि अदर सिमिलर मटेरियल. बघा, प्लास्टिकला डिग्रेड होण्यासाठी हजारो वर्ष सुद्धा कमी पडत असतात. म्हणजे बघा, धिस इज टाईप ऑफ द वेस्ट इज कॉल्ड अ ड्राय सॉलिड वेस्ट. ह्याला आपण सुका घनकचरा असं म्हणतो. आता हे जे दोन प्रश्न आहेत, व्हाय इट इज नेसेसरी टू रिसायकल नॉन डिग्रेडेबल वेस्ट, विच मटेरियल आर इन्क्लुडेड इन द सॉलिड ड्राय वेस्ट, याचे उत्तर तुम्ही मला लिहून पाठवायचे आहेत. आणि हा चार्ट सुद्धा लिहायचा आहे. मी एक एक्झाम्पल इथं तुम्हाला सांगते. मटेरियल, प्लास्टिक बॉटल हे एक्झाम्पल घेतलं तर डिग्रेडेबल आहे का नाही, नॉन डिग्रेडेबल हो म्हणजे येस. रिसायकलिंग, पुनर्निर्मिती होऊ शकते, रियूज होऊ शकतो तर होऊ शकतो, येस. टॉक्झिक, विषारी आहे. अशी तुम्ही अजून 4 एक्झाम्पल घ्यायचे आहेत. घरातल्या कोणत्याही गोष्टीची घ्या, कचऱ्याची घ्या, फूड वेस्टची घ्या आणि तसा एक चार्ट करून पाठवायचा आहे. आता हा भाग काढून टाकलेला आहे, फाइंड आउट अँड यूजिंग ICT. आता हार्मफुल इफेक्ट ऑफ द सॉलिड वेस्ट काय आहे तर इफेक्ट ऑन द बायोडायव्हर्सिटी. आता आपली जी विविधता आहे, जी जैवविविधता, याच्यावर परिणाम होतोय. बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट, जे वेस्ट आहे त्याचा अतिशय घाण असा वास येतो. प्रोडक्शन ऑफ टॉक्झिक गॅसेस म्हणजे विषारी गॅसेस बाहेर पडतायत. डिग्रेडेशन ऑफ द नॅचरल ब्युटी, आपले जे नैसर्गिक सौंदर्य आहे आपल्या पर्यावरणाचं ते खराब होतंय. एअर पोल्युशन होतंय, वॉटर पोल्युशन होतंय, सॉईल पोल्युशन म्हणजे मातीचं पोल्युशन होतंय, पाण्याचं पोल्युशन होतंय, त्याचबरोबर हवेचं पोल्युशन होते, प्रदूषण होते. स्प्रेडिंग ऑफ डिसीज आणि मोठ्या प्रमाणात डिसीज पसरत आहेत. आता बघा, हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नेसेसिटी ऑफ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सो आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं की घनकचऱ्याचं व्यवस्थापन का आवश्यक आहे, असा एक प्रश्न पेपरमध्ये येतो. तर ह्या एवढा पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. बघा, पहिलं एक रिझन आहे फॉर प्रिव्हेंटिंग इन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड टू कीप द सराउंडिंग क्लीन, की आपलं जे वातावरणामधील प्रदूषण आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी, टाळण्यासाठी आणि आपलं सराउंडिंग क्लीन, स्वच्छ ठेवण्यासाठी. फॉर एनर्जी ॲज वेल ॲज फर्टिलायझर प्रोडक्शन अँड थ्रू दॅट टू जनरेट वर्क अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. बघा, त्यातून आपल्याला एनर्जी मिळते वेस्ट मॅनेजमेंट केल्यावर, त्याचबरोबर फर्टिलायझर प्रोडक्शन होते म्हणजे वेगवेगळ्या खतांची निर्मिती होतीये आणि या सगळ्यातून कामाची निर्मिती होतीये आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. टू रिड्यूस द स्ट्रेन ऑफ द नॅचरल सोर्स थ्रू द ट्रीटमेंट ऑफ द सॉलिड वेस्ट. आता जो नॅचरल रिसोर्सेसवरचा स्ट्रेन असतो तो रिड्यूस करण्यासाठी, तणाव जो असतो तो रिड्यूस करण्यासाठी ह्यांना आपण उपयोग करू शकतो. टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ द लाईफ अँड मेंटेन इन्व्हायरमेंटल बॅलन्स. जो हेल्थ आहे, जी हेल्थ आहे आणि त्याचबरोबर क्वालिटी आहे लाईफची, ती मेंटेन करण्यासाठी, इन्व्हायरमेंटल बॅलन्स करण्यासाठी याचा उपयोग होतो. इट इज द नीड ऑफ द हावर टू इम्प्लिमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिस टू द अवॉइड पॉसिबल प्रॉब्लेम ड्यू टू द solid waste generated from the urban and industrial areas and maintain a clean environment. बघा, ही काळाची गरज झालेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं प्रॅक्टिस
सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट केलीच पाहिजे. कशासाठी? तर टू अवॉइड द पॉसिबल प्रॉब्लेम, जे पॉसिबल प्रॉब्लेम त्याच्यापासून क्रिएट होते, समस्या निर्माण होते, ती दूर करण्यासाठी. फ्रॉम कोणापासून होतीये? तर अर्बन अँड इंडस्ट्रियल एरिया, औद्योगिकरण जिथं आहे तिथून ती निर्माण होतीये. आणि याच्यापासून टू मेंटेन, आपलं जे वातावरण आहे ते क्लीन ठेवण्यासाठी. फॉर दिस पर्पज वी शुड इम्प्लिमेंट मेजर लाईक increasing the efficiency of the production process so that minimum waste will be generated, reducing garbage production by recycling and reuse of waste material. बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला की याच्यामुळे काय होतंय की वी शूड इम्प्लिमेंट मेजर लाईक, आपण इन्क्रीजिंग द इफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन प्रोसेस सो दॅट मिनिमम वेस्ट विल बी जनरेटेड. ह्या सगळ्या प्रोसेसचा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही जी प्रोसेस आपण केली ह्याच्यापासून काय होत आहे तर मिनिमम वेस्ट जनरेटेड होणार आहे. आणि रिड्युसिंग गार्बेज, जे गार्बेज आहे, जो कचरा आहे तो कमी प्रमाणात प्रोड्यूस होणार आहे. बाय कशामुळे? बाय रिसायकलिंग अँड रियूज. आपण जर त्या कचऱ्याचा पुनर्वापर केला, रिसायकलिंग, पुनर्निर्मिती केली तर. ठीक आहे. आता सायंटिफिक इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट बघा काय आहे, याच्यात कोणते मुद्दे येतात? एक तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट येत आहे. दुसरं म्हणजे सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट, म्हणजे कुठलं वेस्ट आहे याची कॅटेगरी निर्माण करणं महत्त्वाचं आहे, सेपरेट केलं पाहिजे. कंपोस्टिंग हे एक वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. सेफ लँड फील साईट एक आहे. त्याचबरोबर वर्मी कंपोस्टिंग येतं आहे. इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट येत आहे. आणि पायरोलायसिस. आता पायरोलायसिस म्हणजे काय तर एनर्जी प्रोडक्शन बाय द बर्निंग ऑफ वेस्ट ॲज हाय टेम्परेचर. एकदम हाय टेम्परेचरला काय करायचं आहे, ते वेस्ट बर्न करायचं आहे, जाळायचं आहे आणि त्याच्यापासून एनर्जी प्रोड्यूस करायचं आहे. बायोगॅस आणि बायो इलेक्ट्रिसिटी हे त्याचं एक्झाम्पल आहे. आता हे दोन भाग महत्त्वाचे आहेत. प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट क्वेश्चन विचारला जातो. बघा एकूण जवळपास 7 प्रिन्सिपल आहेत. त्यातलं पहिलं आहे ते रियूज आहे. बघा, आफ्टर यूज मटेरियल शुड बी रियूज्ड फॉर सम अदर पर्पजेस. आपण एखादी गोष्ट वापरली तर तिचा पुन्हा वापर सुद्धा केला पाहिजे. रियूज, रिफ्युजल टू यूज आर्टिकल मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल लाईक प्लास्टिक अँड थर्माकॉल. प्लास्टिक आणि थर्माकॉलवर पूर्णपणे बंदी आणलेली आहे, बरोबर आहे. मग ही आर्टिकल्स पुन्हा वापरायची नाहीत. रिसायकल, प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट, फॉर एक्झाम्पल पेपर अँड ग्लासेस कॅन बी रिसायकल्ड. बघा, युजफुल आर्टिकलचं, युजफुल वस्तूंचं प्रोडक्शन करायचं आहे आणि त्यांचं पुनर्निर्मिती करायची आहे. फॉर एक्झाम्पल जसं पेपर, कागद असतो, ग्लास, काच असते. रिथिंक, विचार करायचा आहे पुन्हा. रिथिंकिंग आवर हॅबिट, ॲक्टिव्हिटीज अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस इन कनेक्शन विथ यूज ऑफ द व्हॅरियस आर्टिकल ऑफ डेली यूज. आपण दररोज ज्या गोष्टींचा वापर करतोय त्याचा विचार करायचा आहे, त्याचा वापर कितपत केला पाहिजे. रिड्यूस, रेस्ट्रिक्शन द यूज ऑफ द रिसोर्सेस टू अवॉइड देअर वेस्टेज. ओल्ड मटेरियल शुड बी रियूज्ड. वन थिंग शुड बी shared by many. use and throw type of the object should be avoided. बघा, मेनली लक्षात ठेवायचं, जे मटेरियल वापरलेलं आहे ते पुन्हा वापरायचं आहे. आणि वन थिंग, एखादी गोष्ट आपण शेअर करू शकतो. एक गोष्ट घेतली आहे तर ती 4 जणांच्यात वापरू शकतो. यूज अँड थ्रो, आणि यूज अँड थ्रो वस्तूंचा वापर कमी करायचा आहे. रिसर्च, कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड रियूज ऑफ मटेरियल दॅट आर टेम्पररीली आउट ऑफ द यूज. बघा, रिसर्च रिलेटेड रियूज ऑफ मटेरियल दॅट आर टेम्पररीली आउट ऑफ यूज, म्हणजे हे जे कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड जे काही मटेरियल्स असतात, टू रियूज ऑफ मटेरियल, त्यांचा रियूज करायचा आहे. आणि त्याचा याच्यावर आपल्याला रिसर्च करायचा आहे थोडाफार, की कोणत्या गोष्टींचा रियूज होऊ शकतो, कुठल्या गोष्टी रिसायकलिंग होऊ शकतात याचा. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. बघा, फॉलोइंग द लॉज अँड रूल्स रिलेटेड टू द वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग अदर्स टू द सेम. आपल्याला जे काही कायदे आहेत, घनकचरा व्यवस्थापनाबाबतचे रूल्स आहेत ते पाळायचे आहेत आणि दुसऱ्याला सुद्धा जागृत करायचं आहे. आता थिंक अबाउट इट, काही गोष्टी दिलेल्या आहेत. फॉलोइंग द 3R मंत्र. रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. बघा, 3R, 3 R आहेत का? रिड्यूस म्हणजे रिड्यूस करायचं वेस्ट, कचऱ्याचं प्रमाण कमी करायचं. रियूज म्हणजे पुन्हा वापरायचं. आणि रिसायकल म्हणजे पुनर्निर्मिती करायची. थ्रोईंग प्लास्टिक रॅपर्स ऑफ द चॉकलेट, आईस्क्रीम अँड बिस्कुट्स एटसेट्रा into dustbin, avoiding the
लिटरिंग म्हणजे बघा आपण काय करतो की आईस्क्रीम असतं किंवा चॉकलेट्स असतात, बिस्किट असतात, त्याच्यावरचे कागद जे आहे ते रस्त्यावर फेकून देत असतो, ते टाळायचं आहे. अवॉइडिंग द यूज ऑफ द प्लास्टिक बॅग, इन्स्टेड यूजिंग क्लोथ बॅग अँड द बॅग प्रिपेअर्ड फ्रॉम द ओल्ड साडी, बेडशीट, कर्टन्स. बघा आपण प्लास्टिकच्या बॅग्स वापरतो त्याच्याऐवजी आपण क्लोथ बॅग, कापडी बॅग वापरायच्या आहेत, ज्या ओल्ड साडी, जुन्या साड्यांपासून किंवा बेडशीटपासून, पडद्यांपासून तयार केलेल्या असतील. यूजिंग बोथ साइड ऑफ द पेपर फॉर रायटिंग, रियुजिंग ग्रीटिंग कार्ड अँड गिफ्ट पेपर्स. बघा कागदाच्या एकाच पानावर लिहून ते टाकून द्यायचं नाही, दोन्ही पानावर लिहायचं आहे. जुने ग्रीटिंग्स असतील, गिफ्ट पेपर असतील, त्याचा पुन्हा वापर करायचा. अवॉइडिंग यूज ऑफ द टिश्यू पेपर अँड प्रिफरिंग टू यूज वन्स ऑफ हँकरचिप. बघा अवॉइड करायचा आहे यूज टिश्यू पेपरचा आणि त्याचबरोबर प्रिफरिंग यूज वन्स युअर आपला रुमाल वापरायचा आहे. यूजिंग रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टेड ऑफ लीड बॅटरीज. आता रिचार्ज करता येतील अशा बॅटरीज वापरायच्या आहेत. इम्प्लिमेंटिंग व्हॅरियस प्रोग्राम्स ऑफ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड सॉरी बघा इम्प्लिमेंटिंग व्हॅरियस प्रोग्राम ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबद्दल प्रोग्राम ठेवायचे आहेत. त्याविषयी लोकांना जागृत करायचं आहे. अवॉइडिंग यूज अँड थ्रो टाईप ऑफ द आर्टिकल लाईक पेन, स्कॅनड, कोल्ड ड्रिंक, टेट्रा पॅक शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. बघा काय सांगितलेलं आहे, यूज अँड थ्रो ह्या ज्या वस्तू वापरतो, जसं की आपण पेनचं उदाहरण दिलं की जो तुम्ही 3 रुपयेवाला पेन वापरता तो वापरता टाकून देता, ठीक आहे. मग अशा वस्तूंचा वापर कमी करायचा आहे. आता पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या बघायचा आहे. आजच्या भागात काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.